हॅलो एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय प्रॉब्लेम्स ऑफ मॅक्सिमा मिनिमा अँड लॅग्रेंजस मेथड. ओके, सो द क्वेश्चन बँक has 6 questions where we have to use maxima minima and Lagrange's method. So question number 14 is discuss the maxima and minima of f of xy is equal to x cube plus 3xy square minus 15x square minus 15y square plus 72x. ओके, सो आधी हे जे फंक्शन आहे हे हे फंक्शन फक्त एफ ऑफ एक्स वाय दिलेलं आहे तुम्हाला, याच्यात कुठली कंडिशन ॲड केलेली का? नो. सो या केसमध्ये जे तुम्हाला करायचं आहे ते डायरेक्ट त्या फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्स घ्यायचे आहेत, झिरोला इक्वेट करायचे आहेत, मग तुम्हाला स्टेशनरी पॉईंट्स मिळतात. सो व्हॉट आर द स्टेप्स? फर्स्ट स्टेप इज यू हॅव टू फाइंड पार्शियल डेरिव्हेटिव्स ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू ऑल द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स गिवन. सो मॅक्सिमा मिनिमामध्ये शक्यतो आपल्याला 2 व्हेरिएबलचेच प्रॉब्लेम्स आहेत. ओके, सो write down f of xy. It is x cube plus 3xy square minus 15x square minus 15y square plus 72x. Okay, partial derivatives fx is equal to 3x square plus 3y square minus 15 2s are 30, 30x plus 72. This is the first order derivative with respect to x. Similarly, find out fy. Fy is equal to 6xy. Okay, 3xy square आहे ना, so 3xy square मध्ये y square चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि 3x, so 2y into 3x will be 6xy. ओके, minus 15x square, the derivative will be 0 कारण त्याच्यात y नाहीच आहे, बरोबर. minus 15y square, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल minus 30y. ओके, सो इक्वेटिंग दिस fx to 0 and fy to 0. फर्स्ट fy is smaller, सो पहिल्यांदा आपण fyला 0ला इक्वेट करूयात. सो fy is equal to 0 implies 6xy minus 30y is equal to 0, which implies that what it will imply, taking 6y in common. 6y कॉमनमध्ये घेतला तर आतमध्ये काय राहील, x minus 5. ओके, 6 5s are 30 is equal to 0. So which implies that y is equal to 0. Either the product of two numbers is equal to 0 if any one of them is 0. Okay, so y is equal to 0 or x is equal to 5. ओके, म्हणजे आयदर y 0 असेल किंवा x 5 असेल. सो ॲट y इज इक्वल टू 0. आता तुम्हाला चेक करायचं की जेव्हा y 0 असणार आहे त्यावेळी एफ एक्स काय व्हॅल्यू देईल. ओके, सो पुट y इज इक्वल टू 0 इन एफ एक्स. ओके, सो ऑलरेडी एफ एक्स वी हॅव टू इक्वेट इट टू 0. सो 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर, sorry, y is 0 na, so 3y square will not be there. Okay, it will be 0. So 3x square plus minus, it is minus 30x plus 72, okay, is equal to 0. Taking 3 in common, everything is divisible by 3. Okay, so divide by 3, so you will get x square minus 10x plus 3 2s are 6, carry 1, 3 4s are 12 is equal to 0. Now this is quadratic polynomial. ओके, आणि quadraticचे फॅक्टर्स आपण कसे काढतो, तर 24ला फॅक्टराइज करायचे सच दॅट द ॲडिशन ऑफ द फॅक्टर्स इज -10. ओके, मग 24चे फॅक्टर्स खूप आहेत. 8 3s are 24 आहे, त्यानंतर 12 2s are 24 आहे, त्यानंतर 6 4s are 24 आहे. ओके, असे भरपूर फॅक्टर्स आहेत, पण त्यात जी तुम्हाला पेअर चूज करायची त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि ॲडिशन निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय, प्रॉडक्ट कधी पॉझिटिव्ह असतो, जेव्हा दोघं निगेटिव्ह असतील तेव्हा, किंवा दोघं पॉझिटिव्ह असतील तेव्हा, बरोबर. पण दोघं पॉझिटिव्ह झाले तर ॲडिशन पण पॉझिटिव्ह यायला पाहिजे, पण इथं तर निगेटिव्ह दिली म्हणजे दोघं निगेटिव्ह असायला पाहिजेत. सो देअर इज ओनली वन ऑप्शन अँड इट इज -6 -4 आर द फॅक्टर्स ऑफ 24 where the addition is -10. So what are the factors then? Factors are x minus 6 and x minus 4 is equal to 0.
So which implies that x is equal to either 6 or x is equal to 4. So what are the stationary points obtained for this condition y is equal to 0? The stationary points obtained are x is 6, y is 0. हा एक स्टेशनरी पॉईंट झाला अँड x is 4, y is 0. हा दुसरा स्टेशनरी पॉईंट झाला. तसेच तुम्हाला अजून स्टेशनरी पॉईंट्स काढायचे फॉर द सेकंड कंडिशन. इथं आपण y 0 घेतलेला, आता तुम्हाला x 5 घ्यायचं आहे आणि fxमध्ये x ची व्हॅल्यू टाकायची. सो टेकिंग x इज इक्वल टू 5, ओके, fx इज इक्वल टू fx, wait a minute, fx is equal to 3x square plus 3y square minus 30x plus 72. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ fx. याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, ॲट x इज इक्वल टू 5. आता आपण एक्सची व्हॅल्यू 5 टाकणार आहे. ओके, fy सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली होती. सो टाकल्यानंतर काय होईल, fx विल बी रिड्यूस टू 3 into 5 square, that is 25, 3s are 75, minus 3y square plus 30 into 5, 150, minus 72. Okay, so simply fx is equal to 75 minus 72 is plus 3. So it is equal to 153 minus 3y square. Again, we have to equate this fx to 0 to obtain the critical point. So 3y square minus 3y square, 153 minus 3y square is equal to 0. Now, we can take 3 in common, okay, 3 into bracket, divide by 3, 3 5s are 15, 3 1s are 51, oh sorry, 3 1s are 3, minus y square is equal to 0. So this implies y square 51 minus y square is equal to 0 because 3 is non-zero, which implies that y is equal to plus minus under root 51. So these are the values of y. Now the question is discuss the maxima and minima of f of xy. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम जे आहेत ते फाइंड आउट करायचे. सो आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लागेल, याच्यानंतर स्टेशनरी पॉईंट्स मिळालेले आहेत आपल्याला. व्हॉट आर द स्टेशनरी पॉईंट्स? सो याच्यावरून स्टेशनरी पॉईंट्स मिळाले. एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आपण 5. सो 5 into 5 सेकंड कोऑर्डिनेट इज प्लस रूट 51 and second coordinate, second point, stationary point is 5 comma minus root 51. So how many stationary points are there? Total 4 stationary points are there. Which are the stationary points? Y is 0, okay, x is 4 and 6 0 and 5 under root 51 and 5 under root minus under root 51. These are the stationary points. So at every stationary point we have to check whether the maxima exists or minima exists. तर इथं काय कॅल्क्युलेट करायला लागतं तुम्हाला, ॲट एव्हरी स्टेशनरी पॉईंट तुम्हाला आर, एस आणि टी काढावे लागतात. सो आर इज वॉट, आर इज डेल स्क्वेअर एफ बाय डेल एक्स स्क्वेअर म्हणजेच एफ एक्स एक्स. ओके, हा असतो तुमचा आर. तर एफ एक्स एक्स या केसमध्ये काय येणार आहे, ऑलरेडी एफ एक्स आहे, त्याला परत एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचं. म्हणजे इथं येईल 6x मायनस 3y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तर 0 येईल कारण त्याच्यात एक्स नाहीच आहे. सो इथं 6x मायनस 0 प्लस 30 आणि 72 तर कॉन्स्टंट आहे, सो त्याचं पण डेरिव्हेटिव्ह 0 येईल. सो वॉट इज 6x प्लस 30? इट इज युअर एफ एक्स एक्स. 6x प्लस 30. Similarly, find out s. S is what? It is mixed partial derivative. That is fxy. Okay. So fxy is differentiate fx with respect to y. So what is y here? Sorry, fx here. This is fx. Okay. So you have to differentiate it with respect to y. So first, third and fourth term will be 0. त्यांचे डेरिव्हेटिव्स काय होऊन जातील 0, कारण सगळीकडे एक्स किंवा कॉन्स्टंट आहेत. फक्त हे जे सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड टर्म आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह निघणार आहे. इट इज मायनस 6y. ओके, सो मायनस 6y इज युअर यस.
नाव टी इज इक्वल टू एफ वाय वाय, म्हणजे ऑलरेडी जो तुम्ही एफ वाय कॅल्क्युलेट केलेला आहे वरती, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, परत विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचं आहे. सो त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल -30 ओनली. ओके, 6x - 30 असं येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह, कारण आपण अजून एकदा विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतो. सो 6x - 30 is your t. 6x - 30 is your t. Now we have to find rt minus s square and r at every stationary point given. Okay, and by depending upon their signs we can classify whether the stationary point gives us maxima or minima. Okay, so first take 40. So at 40 we have to check what is r. R is 6 4s are 24, 24 plus 30 54. So r ची व्हॅल्यू येईल 54. त्यानंतर s will be 0. त्यानंतर t will be 4 6 are 24 minus 30 is -6. Okay, so rt minus s square will be equal to 54 into -6 minus 0. So it is equal to समथिंग निगेटिव्ह. इट मे बी एनिथिंग. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात आलं की आर टी मायनस एस स्क्वेअर हा निगेटिव्ह आला आहे. एकदा का आर टी मायनस एस स्क्वेअर निगेटिव्ह आला की तुम्हाला काय करायचं आहे, पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचेच नाही आहेत. कारण जर आर टी मायनस एस स्क्वेअर निगेटिव्ह असेल देन वी से दॅट इट इज द सॅडल पॉईंट. ओके, हेन्स द स्टेशनरी पॉईंट 40 इज अ सॅडल पॉईंट. द स्टेशनरी पॉईंट 40 is a saddle point. After this we will move to the second point. Second stationary point is 60. Okay, so at 60 what will happen, r will be equal to, write down the r first. What is it? It is 6x plus 30. R is equal to 6x plus 30. S is equal to, what is s? S is equal to -6y. S is equal to -6y, and t is equal to 6x minus 30. So after putting the values of x and y, 6 and 0, you will get r is equal to 6 6 are 36. 36 plus 30 is 66. Okay, this is equal to 0. S is 0, and 36 minus 30 is 6. So RT minus S square is equal to 66 into 6 minus 0. So it is clearly positive, and already we have R positive here. Okay, so what is the value of RT minus S square? It is positive. Okay, R is also positive. So by the case we know that if R is positive and RT minus S square is positive, if R is positive and RT minus S square is positive, then F has minimum value. F has minima at wait a minute, minima at F has minima at 60. ओके, ना 2 स्टेशनरी पॉईंट्स झालेले आहेत, पुढचे 2 बाकी आहेत. कोणते 2? पहिला आहे 5√51 आणि दुसरा आहे 5 - √51. या दोन्ही पॉईंट्सला तुम्हाला काय मिळतं आहे, मॅक्सिमा मिळतो आहे का मिनिमा मिळतो आहे, हे तुम्ही कमेंट करायचं. ओके, हे कमेंट करून सांगा मला काय आलं आहे तुमच्या व्हॅल्यू. सेम प्रोसेस करायची जी आपण 40साठी आणि 60साठी केली. आर, एस आणि टी इव्हॅल्युएट करायचे आणि त्यांचे साईन्स चेक करायचे. सो डिपेंडिंग अपॉन द साईन्स
जर आर पॉझिटिव्ह असेल आणि आर टी मायनस एस स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा असतो. जर उलट झालं म्हणजे आर निगेटिव्ह झाला आणि आर टी मायनस एस स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल तर मॅक्सिमा असतो. आणि जर हेच निगेटिव्ह असेल आर टी मायनस एस स्क्वेअर तर तो सॅडल पॉईंट असतो. बरोबर, डोंट गो टू आर इन दॅट केस. डायरेक्ट आर टी मायनस एस स्क्वेअर निगेटिव्ह झाला की तो सॅडल पॉईंट. आणि आर टी मायनस एस स्क्वेअर जर 0 झाला तर आपण असं म्हणतो की तिथं कॅल्क्युलेशन्सची गरज आहे. वी कॅनॉट ड्रॉ एनी रिझल्ट ऑर कन्क्लुजन अबाउट दॅट फंक्शन. ओके, सो हे मला नक्की कमेंट करून सांगा की 5√51 आणि 5 - √51ला काय मिळतं आहे. स्टेशनरी पॉईंट्स मॅक्सिमा मिळतो का मिनिमा मिळतो. ठीक आहे. याच्यानंतर डिटरमाइन द पॉईंट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 15. डिटरमाइन द पॉईंट्स वेअर द फंक्शन f(x, y) इज इक्वल टू x³ + y³ - 3xy हॅज मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे सेम करायचं आहे. काय करायचं आहे, यू हॅव टू ओके राईट डाऊन द आन्सर. You have to write f. What is f? F given is x³ + y³ - 3axy. Okay. fx is equal to partial derivative. आपण पहिलं काय करतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढून ते 0ला इक्वेट करतो. त्याशिवाय क्रिटिकल पॉईंट्स किंवा स्टेशनरी पॉईंट्स आपल्याला मिळत नाहीत. ओके, सो fx इज इक्वल टू 3x² - 3ay. ओके, y³ डेरिव्हेटिव्ह 0 येईल आता कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतो आहे. त्यानंतर fy इज इक्वल टू 3y² - 3ax. ओके, इक्वेटिंग देम टू 0 वी विल गेट 3x² - 3ay इज इक्वल टू 0 and 3y² - 3ax is equal to 0, which implies that y is equal to x² / a. Okay, similarly x is equal to y² / a. सो या दोन्हीपैकी एकाची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. आता इथं y इज इक्वल टू x². सो इक्वेटिंग fx to 0 and fy to 0 we will get 3x² इज इक्वल टू 3ay. जर तुम्ही fx 0ला इक्वेट केला तर हे मिळेल. बरोबर, म्हणजेच ay इज इक्वल टू x² मिळेल. 3 कॅन्सल होईल. म्हणजेच y इज इक्वल टू काय मिळेल, x² / a. तर ही yची व्हॅल्यू तुम्हाला दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकायची. कोणत्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये, तर fy इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू टाकायची. सो व्हॉट इज fy? इट इज 3y² - 3ax इज इक्वल टू 0. टाका याच्यात yची व्हॅल्यू काय टाका, x² / a. ओके, सो 3 टाइम्स yची व्हॅल्यू x² / a आणि आपल्याकडे yचा स्क्वेअर आहे. सो 3x² / a² - 3ax इज इक्वल टू 0. आता हे सिंगल व्हेरिएबल इक्वेशन झालं. याच्यातून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. ओके, सो 3 कॅन्सल होईल कारण 3 कॉमन घेता येतो आणि 3 नॉन झिरो आहे. सो इकडे जाऊन तो डिवाईड होईल राईट साईडला. बरोबर, सो इथं काय येणार, x⁴ डिवायडेड बाय a² - ax इज इक्वल टू 0. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, x⁴ - a³ इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटरचा a² आहे तसाच, तो पुढच्या स्टेपला तुम्ही राईटला शिफ्ट करू शकता. ओके, सो इट इज इक्वल टू x⁴ - a³ इज इक्वल टू 0. आता काही लोक डायरेक्टली x इज इक्वल टू 0 म्हणतात इथं, पण तसं नाही होत. जर x 0 असेल तरी पण हे 0 येणार आहे आणि दुसऱ्या एका केसला पण हे 0 येतं. ते कसं कळेल, तर यू हॅव टू राईट इट इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ फॅक्टर्स. कारण ही पॉलिनॉमियल आहे. बरोबर, सो यू कॅन टेक x इन कॉमन. सो आतमध्ये काय राहील, x³ - a³. सो 2 केसेस अराईज होतात जर तुम्ही फॅक्टर्स पाडले तर. पहिली केस काय येईल की आयदर x 0 असेल और दुसरी केस काय येईल, x a असेल तरच तो a³ - a³ जो आहे ब्रॅकेट तो 0 होईल. ओके, सो एक्सची व्हॅल्यू मिळाली आयदर 0 और a. सो कुठल्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही x टाकला की यू विल गेट y. ओके, सो कन्सिडर द fx. आपण fx बघूयात. 3x² - 3ay इज इक्वल टू 0. किंवा डायरेक्ट तुम्ही जी व्हॅल्यू काढलेली आहे, ओके लेट इट बी, जी व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे वायची इन टर्म्स ऑफ एक्स, काय काढली आहे, x² / a, त्याच्यातच व्हॅल्यू टाकूया डायरेक्टली. सो y इज इक्वल टू काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू 0 टाका, 0 मिळेल. ओके,
वाय इज इक्वल टू 0 ॲट एक्स इज इक्वल टू 0. आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळेल, वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय ए, दॅट इज वाय इज इक्वल टू ए. कधी मिळाली वायची व्हॅल्यू ए, जेव्हा एक्स ए होतं, बरोबर. म्हणजे तुम्हाला पॉईंट्स मिळाले. पहिला पॉईंट आहे 0 0 आणि दुसरा पॉईंट आहे ए ए, अँड दे आर द स्टेशनरी पॉईंट्स ऑफ द गिवन फंक्शन. ओके, सो तुम्हाला चेक करायचं आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर अँड आर टी मायनस एस स्क्वेअर हिअर. ओके, कारण त्याच्या व्हॅल्यूजवरूनच आपण हे क्लासिफाय करतो की वेदर मॅक्सिमा आहे का मिनिमा आहे. ओके, सो वी हॅव टू फाइंड आर फर्स्ट. आर इज वॉट, इट इज एफ एक्स एक्स. ओके, तुमचे आर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट ऑर्डर काढले आहे एफ एक्स. सो एफ एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमच्या, इट इज 3x स्क्वेअर मायनस 3ay. सो इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदा त्याला डिफरन्शिएट करायचं आहे अजून एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो काय येणार डेरिव्हेटिव्ह, 3 2 जा 6, सो 6x आणि 3ayचं डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो 6x इज युअर आर. ओके, s is what, s is fxy, that is the derivative of fx with respect to y. fx ची ऑलरेडी आपण व्हॅल्यू बघितली 3x स्क्वेअर मायनस 3ay. याचं विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, तर ते काय यायला पाहिजे -3a, कारण x स्क्वेअर तर जो कॉन्स्टंट होऊन जाईल, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. ओके, सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ s, इट इज -3a. अँड सिमिलरली t इज इक्वल टू एफ वाय वाय, जो तुम्ही एफ वाय वाय कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये परत एकदा त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. सो व्हॉट इट विल बी, इट विल बी 6y. ओके, बिकॉज एफ वाय इज इक्वल टू 3y स्क्वेअर मायनस 3ax. ओके, सो 3y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 6y. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ आर एस टी. नाव वी हॅव टू इव्हॅल्युएट ॲट द स्टेशनरी पॉईंट्स. या व्हॅल्यूज स्टेशनरी पॉईंट्सला इव्हॅल्युएट करायचे म्हणजे 0 0ला आणि ए एला. ठीक आहे, सो ॲट 0 0 आरची व्हॅल्यू काय येईल, टाका एक्स इज इक्वल टू 0. सो 6 × 0 0, एस इज इक्वल टू -3a. एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, इट इज गिवन, अँड टी इज इक्वल टू 0 कारण वायची व्हॅल्यू 0 आहे. सो व्हॉट इज आर टी मायनस एस स्क्वेअर, वेट अ मिनिट. It is RT minus S square. Okay, so RT minus S square is equal to 0 minus -3a bracket square. म्हणजे काय होणार ते -9a square which is less than 0. so RT minus S square जर लेस दॅन 0 असेल तर तो सॅडल पॉईंट असतो, बरोबर. हेन्स 0 0 इज द सॅडल पॉईंट. ओके, नाव saddle point. Now at AA, आता तुम्हाला चेक करायचं की AA ला काय व्हॅल्यूज मिळतात. ओके, सो AA ला काय व्हॅल्यूज मिळणार आहेत ते आपण बघूयात. AA ला आरची व्हॅल्यू काय असेल 6a. ओके, एसची व्हॅल्यू असेल -3a. ओके, आणि टीची व्हॅल्यू असेल परत 6a कारण एक्स आणि वाय दोघं सेम आहे तिथं. सो RT मायनस एस स्क्वेअर विल बी इक्वल टू 6a × 6a 36a स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर म्हणजे काय -3aचा स्क्वेअर, तो काय आहे 9a स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 27a स्क्वेअर विच इज पॉझिटिव्ह ॲज a इज पॉझिटिव्ह अँड 27 इज ऑलरेडी पॉझिटिव्ह. ओके, सो 27a स्क्वेअर. नाव r is clearly positive and RT minus S square is also positive. Hence f has minimum value at जेव्हा r पण पॉझिटिव्ह असतो आणि RT minus S square पण पॉझिटिव्ह असतो तेव्हा मिनिमा एक्झिस्ट होतो. हेन्स f has minimum value at AA. ओके, सो कॅल्क्युलेट करा ती व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू, कॅल्क्युलेट इट. So find out f of AA. It is equal to a cube, since we have x cube, plus
a cube as we have y cube minus 3axy, that is a into a. So finally it is 2a cube minus 3a cube. So the answer is minus a cube, okay, which is strictly less than 0, and this is the minimum value. Okay, now the next problem is divide 24 into 3 parts such that product of first, square of second and cube of third is maximum. म्हणजे 24ला तुम्हाला सम ऑफ 3 नंबर्समध्ये लिहायचं या केसमध्ये. वेट अ मिनिट, 24 जो आहे त्याला तुम्हाला 3 नंबर्सच्या सममध्ये लिहायचं आहे. सो कसं लिहिता येईल? वी हॅव टू राईट, वेट अ मिनिट, okay, so write down 24 is equal to x plus y plus z. So 24 is equal to x plus y plus z. सो तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या फंक्शनला मॅक्सिमम शोधायचं आहे, तर फर्स्ट पार्ट ऑफ दॅट 24 इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड पार्ट, ओके, इंटू क्यूब ऑफ थर्ड पार्ट. म्हणजे या फंक्शनचं तुम्हाला काय हवं आहे, या फंक्शनचं तुम्हाला मॅक्सिमम हवं आहे. ओके, कंडिशन ॲड झाली म्हणजे युज्युअल मॅक्सिमम मिनिमाने आपण सॉल्व्ह करू शकतो का हे? नो, कारण याच्यात 3 व्हेरिएबल्स आहेत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, द कंडिशन इज प्रोव्हाइडेड दॅट एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 24. सो असे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यात काहीतरी कंडिशन प्रोव्हाइड केलेली आहे आणि फंक्शन मॅक्सिमाइज करायचं आहे कुठलं तरी, त्या केसमध्ये ऑलवेज यू हॅव टू यूज लॅग्रेंजेस मेथड. ओके, सो इथं काय होणार, एक कॅपिटल एफ आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागणार आहे, एक फंक्शन कन्स्ट्रक्ट करायला लागणार आहे. आणि ते कसं कन्स्ट्रक्ट होईल, एफ इज इक्वल टू पी प्लस लॅम्बडा फाय. व्हॉट इज फाय हिअर? फाय इज द कंडिशन गिवन. आता हा फाय जो आहे तो कसा फाइंड आउट करायचा, तर ऑल द टर्म्स यू हॅव टू शिफ्ट ऑन वन साईड. ओके, म्हणजे कॉन्स्टंट असतील, व्हेरिएबल्स असतील, सगळे एका साईडला घ्यायचे आणि इक्वेटेड टू 0 अशा फॉर्ममध्ये ते इक्वेशन कन्वर्ट करायचं. अँड यू हॅव टू टेक ऑल दॅट नॉन झिरो पार्ट ॲज युअर फाय. ओके, सो इथं काय येणार, एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस 24. ही झाली तुमची कंडिशन. ओके, सो कॅपिटल एफ इज इक्वल टू देन एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब प्लस लॅम्बडा टाइम्स फाय इज एक्स प्लस वाय प्लस झेड minus 24. okay, after that fx is equal to, what is fx then? मग सेम पद्धत आपण फॉलो करणार आहे जे आपण युज्युअल मॅक्सिमा मिनिमामध्ये केली. पार्शियल डेरिव्हेटिव्स काढायचे आणि त्याच्यावरून आपल्याला स्टेशनरी पॉईंट्स मिळणार आहे, इक्वेटिंग देम टू 0. सो इथं काय येईल, fx इज इक्वल टू वाय स्क्वेअर झेड क्यूब प्लस लॅम्बडा, वॉट इज युअर fy इज इक्वल टू fy is equal to 2x y z cube plus lambda, fz is equal to 3x y square z square plus lambda. Okay, so these are the values and we have to equate them to 0 to obtain the values of x, y and z. So after equating them to 0, you will get lambda is equal to minus y square z cube from the first equation. From the second equation, you will get minus 2x y z cube, and from the third equation, you will get minus 3x y square z square. These are the values of lambda. Okay. Now we have to find out the values of x, y, z, and here we have many of the common functions in each term. Okay, so what we can do, we have to divide all of them by the product. Okay, जो product आहे p त्याने तुम्हाला सगळ्यांना डिवाइड करायचं. काय फंक्शन आहे ते प्रोडक्ट फंक्शन, मायनस मायनस तर कॅन्सलच होऊन जाईल. ओके, कारण सगळीकडे मायनस प्रेझेंट आहे. सो इथं कसं होणार, वाय स्क्वेअर डिवायडेड बाय झेड क्यूब डिवायडेड बाय प्रोडक्ट फंक्शन, ते काय आहे, एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब. ओके, इज इक्वल टू 2x वाय झेड क्यूब डिवायडेड बाय एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब. त्यानंतर काय आहे, 3x वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स वाय स्क्वेअर झेड क्यूब. ओके,
सो ऑल ऑफ दीज आर नाव इक्वल रेशोज, आणि रेशोज जर इक्वल असतील तर त्यांची एकच रिड्युस्ड व्हॅल्यू असते, ती आपल्याला के कॅरी करायची, बरोबर, कॉन्स्टंट कॅरी करायचं, आणि त्याच्यावरूनच आपल्याला एक्स वाय झेड मिळणार आहेत. सो आफ्टर कॅन्सलिंग दिस इक्वल टर्म्स इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर यू विल गेट एक्स एक्स कॅन्सल होईल, झेड क्यूब कॅन्सल होईल, याच्यातला वाय आणि इथला वाय स्क्वेअरमधला स्क्वेअर कॅन्सल होईल. आफ्टर दॅट इथं झेड स्क्वेअर आणि हा झेड क्यूब कॅन्सल होईल, म्हणजे झेड क्यूबमधला फक्त झेड स्क्वेअर कॅन्सल होईल, झेड उरेल, वाय स्क्वेअर कॅन्सल होईल, एक्स एक्स कॅन्सल होईल. सो वॉट यू विल गेट 1/x इज इक्वल टू 2/y इज इक्वल टू 3/z इज इक्वल टू k. ठीक आहे. सो कुठलेही दोन टर्म्स कलेक्ट केल्या की तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे, कुठलेही दोन रेशोज. सो आधी आपण 1/x इज इक्वल टू k कन्सिडर करूयात. सो काय मिळेल तुम्हाला, x इज इक्वल टू interchange the places of x and k, so x is equal to 1/k. Okay, after that 2/y is equal to k, which implies that y is equal to 2/k. After that 3/z is equal to k, which implies that z is equal to 3/k. Okay, so now we have the values of x, y, z in terms of k. ओके, पण आपल्याकडे एक कंडिशन आहे जे आपण यूज करू शकतो, x + y + z इज इक्वल टू 24. ही कंडिशन यूज केल्यानंतर यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ व्हॅल्यू ऑफ k, अँड आफ्टर रिप्लेसिंग k यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ x, y, z. ओके, सो 1/k, एक्सची व्हॅल्यू काय 1/k, वायची व्हॅल्यू 2/k अँड झेडची व्हॅल्यू 3/k इज इक्वल टू 24. सो adding all the numerators, 6/k is equal to 24. Okay, so k is equal to 6/24, that is 1/4. So k ची व्हॅल्यू काय मिळाली 1/4. Hence x is equal to 1/k, that is reciprocal of 1/4, it is 4. Okay, 1/k झाली असते, 1/4 झाली असते ना व्हॅल्यू. सो 1/4 म्हणजे 4च. ठीक आहे. y इज इक्वल टू 2/k. ओके, y इज इक्वल टू 2/k. So 4, 8, 12 is a stationary point. Okay, and the maximum of the function is p is equal to 4 into 8 square into 12 cube. Okay, so this is 4 into 64 into 12 cube is, what is the value of 12 cube? We have to use calci here. Okay, so it is equal to 1728. Okay, so it is equal to 1728, and the answer is final product, it is 4 into
64 into 1728. So it is equal to 4,42,368. 4,42,368. This is the answer. Okay. After that, find the stationary point or find a stationary value of u is equal to x square plus y square plus z square under the condition 1 by x plus 1 by y plus 1 by z is equal to 1. Okay, we have to find by using Lagrange's method. Okay, so the condition given is 1 by x plus 1 by y plus 1 by z is equal to 1, and the function given is u is equal to x square plus y square plus z square. Okay, so construct the capital F. Capital F is equal to mu plus lambda phi. So what is the condition? It is equal to mu plus u plus 1 by x. Phi is the condition where we have to shift this 1 to left hand side. Okay, so 1 by x plus 1 by y plus 1 by z minus 1. This is the value of phi multiplied by lambda. So this is your new constructed function. We have to differentiate it with respect to x. So fx is equal to write down u as x square plus y square plus z square minus lambda times 1 by x plus 1 by y plus, okay, wait a minute, plus 1 by z. Okay, close the bracket. So fx is equal to 2x, x square is a derivative, minus lambda by x square, minus 1 by x derivative का है minus 1 by x square. Okay, plus 1 by x square actually. Okay, and multiplied by lambda. Similarly, fy is equal to 2y plus lambda by y square. Similarly, fz is equal to 2z plus lambda by z square. Okay, so we will have values of lambda in terms of, okay, equate them to 0. So fx is equal to 0 implies lambda is equal to, what is lambda in that case? 2x minus 2x into x square. So it is equal to minus 2x cube. This is your lambda. Similarly, from the second equation, from fy is equal to 0, we have, lambda is equal to minus 2y cube. From fz is equal to 0, we have lambda is equal to minus 2z cube. Okay, hence equating these values to each other, we will get minus 2x cube is equal to minus 2y cube is equal to minus 2z cube. Okay, minus 2 cancel. Okay, so x cube is equal to y cube is equal to z cube. Okay, so what it means? It means x is equal to y is equal to z. Okay, as the cubes are equal, taking cube root, you will get x is equal to y is equal to z. So 1 by x, the condition given, 1 by x plus 1 by y plus 1 by z will be equal to, let them be k. Okay, let their values be k. So putting the values of x, y, z, we will get 1 by k plus 1 by k plus 1 by k is equal to 1.
So it is 3 by k is equal to 1, which implies that k is equal to 3. ओके, सो k ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपल्याला x, y आणि z देणार आहे. सो x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3 and z is equal to 3. This is the stationary point, stationary value where the function has the stationary value. Okay, we have to find only the stationary value of u. That means we have to replace the point in u. So at u at this x, y, z 3, 3, 3 is equal to 3 square plus 3 square plus 3 square, that is 9 plus 9 plus 9, that is equal to 27. So this is the stationary, what we can call, this is the stationary value of the function. Okay, after that the second 18th problem is if u is equal to x square by a cube plus y square by b cube plus z square by c cube, then and x plus y plus z is equal to 1, then show that the stationary point is, this is similar to the previous one. ओके, आत्ता जे एक्झाम्पल आपण बघितलं थोडंसं त्या टाईप्समध्ये हे आहे. सो यू कॅन सॉल्व इट. याचा आन्सर तुम्ही ट्राय करा आणि प्लीज याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. ओके, आणि जर याच्यात डाऊट असेल, याचं पण सोल्युशन हवं असेल तरी पण तुम्ही कमेंट करू शकता. ओके, आफ्टर दॅट 19th problem is find the points on the surface z square is equal to xy plus 1 nearest to the origin by Lagrange's method. ओके, दिस इज समथिंग डिफिकल्ट. ओके, इथं तुम्हाला फंक्शन जे ते दिलेलं नाही आहे, ज्याचं तुम्हाला ऑप्टिमम व्हॅल्यू किंवा काय म्हणता येईल त्याची स्टेशनरी व्हॅल्यू काढायची, ते फंक्शनच इथं गिवन नाही आहे, ते तुम्हाला कन्सिडर करायला लागणार आहे. ओके, सो इथं फक्त कंडिशन गिवन आहे. कोणती कंडिशन गिवन आहे तर सरफेस इज झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय प्लस 1, दिस इज द सरफेस. ओके, पण मग याच्यावरचे पॉईंट्स जे ओरिजिनपासून जवळ आहेत ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, म्हणजेच स्टेशनरी पॉईंट. ओके, सो व्हॉट इज द फंक्शन हिअर? डिस्टन्स मिनिमम हवा आहे ना तुम्हाला. नियरेस्टचा अर्थ काय होतो? डिस्टन्स मिनिमम हवं आहे, म्हणजे डिस्टन्स इज द फंक्शन. ओके, ज्याचा मिनिमा तुम्हाला फाइंड आउट करायचा. सो व्हॉट इज द फंक्शन डी? ओरिजिनपासून जर एखादा एक्स वाय झेड तुम्ही पॉईंट घेतला तर त्याचा डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट कसं करतो? अंडर रूट एक्स मायनस झिरो स्क्वेअर हा शॉर्टेस्ट डिस्टन्स फॉर्म्युला आहे जो आपण 8th-9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. सो एक्स मायनस झिरो स्क्वेअर, कारण आपण ओरिजिनपासून डिस्टन्स घेतो आहे कुठल्याही इन जनरल पॉईंटचं. तसंच वाय मायनस झिरो स्क्वेअर प्लस झेड मायनस झिरो स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार ते फंक्शन? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, सो डिस्टन्स फंक्शन इज दिस. ओके, now we have to square this function. Why we are squaring it? Because या फंक्शनचं जेव्हा तुम्ही मिनिमा फाइंड आउट करणार आहे, मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करणार, तेव्हा आपल्याला डिफरन्शिएट करायचं, बरोबर. तर ज्यावेळी तुम्ही डी एक्स फाइंड आउट करता, डी वाय फाइंड आउट करता आणि डी झेड फाइंड आउट करता, त्यावेळी हे अंडर रूट असल्यामुळं ते डेरिव्हेटिव्ह काढणं थोडंसं डिफिकल्ट जातं. ओके, आणि विनाकारण कॅल्क्युलेशन्स कॉम्प्लिकेटेड होतात. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी जर डिस्टन्स एखाद्या पॉईंटला मिनिमम असेल तर त्याचा स्क्वेअर पण मिनिमम यायला पाहिजे ॲट द सेम टाईम. म्हणून डीच्या ऐवजी आपण डी स्क्वेअर हे फंक्शन घेतो. सो डी स्क्वेअर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. काय झालं यामुळं? तर जे विनाकारण कॅल्क्युलेशन्स येणार आहेत अंडर रूटमुळं ते इथं टाळता येतात, बरोबर. मग आता तुमचं फंक्शन तुम्ही काय घेणार आहे? अँड व्हॉट इज द कंडिशन गिवन? कंडिशन इज दिस, झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. दिस इज युअर condition. Okay, so construct capital F by Lagrange's method. It is d square plus lambda phi. So what is d square function? It is x square plus y square plus z square minus lambda times z square minus xy minus 1. Okay, so taking derivatives, fx is equal to 2x plus lambda y, fy is equal to 2y plus lambda x
and fz is equal to 2z minus 2z lambda. Okay, so equating these derivatives to 0, we get fx is equal to 0 implies lambda is equal to, okay, so let me write it clearly. Okay, so 2x plus lambda y is equal to 0 implies lambda is equal to minus 2x divided by y. Okay, fy is equal to 0 implies 2y plus lambda x is equal to 0, which implies that lambda is equal to minus 2y by x, and finally fz is equal to 0 implies 2z minus 2z lambda is equal to 0. That is, taking 2z in common, 1 minus lambda is equal to 0. 1 minus lambda is equal to 0. Okay, so from the third equation, 2z is equal to 0 or 1 minus lambda is equal to 0. Okay, so these are the cases. If we take z is equal to 0, then we will get x is equal to y is equal to 0 from the first two equations, from these two. Okay, that means we are getting origin, but this cannot be the stationary value, stationary point. Why? This is not the stationary value. Why? Because we are finding the stationary points which are nearest from the origin. म्हणजे आपण नॉन ओरिजिन वाले पॉईंट्स काढतोय किंवा जे ओरिजिनवरती नाही आहेत ते पॉईंट्स आपण कॅल्क्युलेट करतोय. ओके, सो हे चालणार आहे का इथं? नो. तर काय करायला लागेल त्यासाठी? कन्सिडर लॅम्बडा इज इक्वल टू 1 देन. ओके, सो लॅम्बडा इज इक्वल टू 1 कन्सिडर करायला लागेल. झेड इज इक्वल टू 0 जर तुम्ही कन्सिडर केलं तर एक्स आणि वाय पण 0च मिळतील, जो की ओरिजिन स्वतः आहे. आणि आपल्याला ओरिजिन हवा आहे का? नो. आपल्याला दिलेल्या सरफेसवरचा ओरिजिनच्या जवळचा स्टेशनरी पॉईंट हवा, बरोबर. म्हणजे इथं काय करता येईल तर लॅम्बडा इज इक्वल टू 1 कॅरी करायला लागेल. फ्रॉम लॅम्बडा इज इक्वल टू 1 जे पहिले दोन रेशोज आहेत ते काय सांगतात? लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 2x बाय वाय, आणि दुसरं इक्वेशन काय सांगतं? लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 2y बाय एक्स. ओके, सो आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या म्हणजे 1 आहेत असं आपण कन्सिडर केलं तर तुम्हाला काय मिळेल? 2x बाय वाय इज इक्वल टू, ॲक्च्युली मायनस 2x बाय वाय मायनस 2y बाय एक्स इज इक्वल टू 1, कारण लॅम्बडाची व्हॅल्यू 1 आहे. ओके, सो कन्सिडर एनी टू ऑफ दिस इक्वेशन्स, यू विल गेट minus 2x is equal to y and minus 2y is equal to x. So putting this value of y in the second equation, we will get okay, so we are getting okay, what we can see. So 2z is equal to 0. Okay, lambda cannot be equal to 1. Okay, so 2z is equal to 0 implies z is equal to 0. Okay, so z is equal to 0 will give you first two equations. Now we have to solve. From the first two equations we get lambda is equal to
minus 2x by y is equal to 2y by x. Okay, so let these two ratios be equal, so we will get, okay, minus 2y by x is there. Okay, so minus 2x square taking cross multiplication is equal to minus 2y square. So minus 2 will be cancelled, x square is equal to y square. Okay, which implies that z is equal to 0 and x is equal to plus minus y. Okay, so these are the stationary points. So what are the stationary points? X comma plus minus x. ओके, किंवा यू कॅन यूज एक्स इज इक्वल टू प्लस मायनस वाय. ओके, थोडंसं रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलं तरी चालणार आहे. इथं आपण एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस वाय, वायची व्हॅल्यू वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 असं आपण घेऊ शकतो. सो हाऊ मेनी स्टेशनरी पॉईंट्स आर देअर? Infinitely many stationary points are there. So all the points lying on the line x is equal to y and x is equal to minus y, okay, they will give you z is 0 here. Okay, z is 0. So all these points plus minus y comma 0 are the stationary points. Okay, फक्त आपल्याला स्टेशनरी पॉईंट्सच काढायचे आहेत याच्यामध्ये, एक्झॅक्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं नाही आहे. ओके, कारण ते होणार पण नाही, बिकॉज वी हॅव इन्फायनाइटली मेनी पॉईंट्स. सो ओरिजिनपासून जवळ असणारे सगळे झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय प्लस 1 या सरफेसवरचे पॉईंट्स म्हणजे कोणते पॉईंट्स? जे की प्लस मायनस वाय कॉमा 0 या टाईपचे सगळे पॉईंट्स वेअर वाय इज एनी रिअल नंबर. दिस इज द आन्सर. ओके, नाव फॉर द नेक्स्ट प्रॉब्लेम. Next is the triangle is given. Okay, triangle ABC where the angles A, B, C are there. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचा जो मॅक्सिमम आहे कोणाचा, कॉस A इंटू कॉस B इंटू कॉस C, याचा मॅक्सिमम आपल्याला जेव्हा तो इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्यावेळी मिळणार आहे असं दिलं आहे. ओके, सो आधी आपल्याला काय करायचं आहे, तर ते ट्रायंगल ड्रॉ करून घ्या ABC. ठीक आहे, सो कुठला जरी ट्रायंगल असला तरी त्याचं फंक्शन जे मॅक्सिमम आपल्याला फाइंड आउट करायचं ते कॉस ए, कॉस बी आणि कॉस सी असं ते फंक्शन आहे. ओके, आता ॲंगल्सवरती याच्यात कंडिशन दिलेली नाही आहे, पण नक्कीच 3 ॲंगल्स आहेत म्हणजे हा लॅग्रंजेसने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. सो या केसमध्ये जी कंडिशन आहे ॲंगल्सवरची ती तुम्हाला घ्यायची आहे. वन बेसिक थिंग वी नो दॅट ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. तिघांची बेरीज किती येते? पाय. सगळ्या अँगल्सची बेरीज म्हणजे पाय असते ट्रायंगलच्या. सो तेच तुम्हाला यूज करायचं आहे. सो कॅपिटल एफ. आता तुमचे व्हेरिएबल्स काय आहेत? एक्स वाय झेड आहेत का? नो. आता तुमचे व्हेरिएबल्स आहेत ABC. ठीक आहे, सो कॅपिटल एफ तुम्हाला फॉर्म करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ती कंडिशन फायच्या फॉर्ममध्ये तुम्हाला करावी लागेल, म्हणजे पायला तुम्हाला लेफ्टला शिफ्ट करावं लागेल. बरोबर. सो ए प्लस बी प्लस सी मायनस पाय इज इक्वल टू 0 ही झाली तुमची कंडिशन. ओके, सो कॉस ए कॉस बी कॉस सी प्लस लॅम्बडा टाइम्स ओके प्लस लॅम्बडा टाइम्स ए प्लस बी प्लस सी मायनस पाय. ओके, दिस इज द फंक्शन. नाव यू हॅव टू फाइंड पार्शल डेरिव्हेटिव्ह एफ ए. ओके, आपल्याला सवय लागली आपण एक्सच कन्सिडर करतो, पण इथं एफ ए येईल आता. सो एफ ए काय येणार? कॉस बी चं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ए इंटू कॉस बी कॉस सी. ओके, ॲज इट इज, कारण ते कॉन्स्टंट्स आहेत. आणि याचं डेरिव्हेटिव्ह येईल लॅम्बडा. ओके, एचं डेरिव्हेटिव्ह लॅम्बडा, बी आणि सी कॉन्स्टंट आहेत आणि पाय पण, सो त्यांचे डेरिव्हेटिव्ह 0 येते. सिमिलरली एफ बी विल बी कॉस ए इंटू मायनस साईन बी इंटू कॉस सी प्लस लॅम्बडा. ओके, अँड एफ सी विल बी कॉस ए इंटू कॉस बी इंटू मायनस साइन C plus lambda. Okay, so these are the derivatives. From these three derivatives, equating them to 0, you will get
equate them then to 0, you will get lambda is equal to sin A cos B cos C from the first equation. From the second equation sin, तो मायनस कुठे गेला, इकडे शिफ्ट केल्यानंतर तो प्लस होईल सगळीकडेच, बरोबर. सो sin B cos A cos C आणि नंतर काय येईल शेवटच्या इक्वेशनमधून cos A cos B आणि sin C. ओके, तर परत तेच करायचं जे आपण त्या प्रॉडक्टवाल्या प्रॉब्लेममध्ये केलं. सगळ्यांना तुम्हाला त्या फंक्शनने डिवाईड करायचं आहे यूने. ओके, म्हणजे डिवाईड केल्यानंतर काय मिळेल तर सपोज ऑल ऑफ देम आफ्टर डिवायडिंग यू विल गेट, सगळ्यांना कोणी डिवाईड करतो आहे आपण कॉस ए कॉस बी आणि कॉस सीने. सो पहिल्या टर्ममधून फक्त साईन ए उरेल. ठीक आहे, सो साईन ए इज इक्वल टू, दुसऱ्या टर्ममधून फक्त साईन बी उरेल, तिसऱ्या टर्ममधून फक्त साईन सी उरेल. सो ऑल ऑफ देम आर इक्वल टू के. ते सगळे म्हणजे के आहेत असं आपण अज्युम करूयात. ओके, so if the angles, acute angles are their values of sine are equal, then what we can say, the angles are equal. कारण आपल्याला हे माहिती आहे की ए बी सी हे सगळे लेस दॅन ऑर इक्वल टू 90 वाले अँगल्स आहेत. सो लेस दॅन ऑर इक्वल टू 90 वाले अँगल्स आणि त्या सगळ्यांच्या साईनची व्हॅल्यू सेम, हे कधी पॉसिबल आहे जेव्हा ते दोघं इक्वल असतील. टेकिंग साईन इनवर्स ऑन ऑल ऑफ द साइड्स, यू विल गेट ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू साइन इनवर्स के. ओके, जी काही व्हॅल्यू असेल. सो इफ द अँगल्स आर इक्वल दॅट मीन्स व्हॉट, कधी अँगल्स इक्वल असतात, तिघांची सम तर नक्कीच पाय. सो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय, दॅट वी नो. ओके, म्हणजे ए प्लस ए इज इक्वल टू पाय, बरोबर. So 3a is equal to pi. What it means? Pi is equal to, sorry, a is equal to pi by 3. Pi by 3 means 60 degrees. So every angle is 60 degree. That means the triangle is equilateral triangle. Hence the triangle ABC is equilateral triangle. Equilateral triangle. Okay, so this is all about maxima minima and Lagrange's method. Okay, यातला एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे, तो तुम्ही ट्राय करा. ओके, आणि त्याचं सोल्युशन कमेंट करा. कुठला प्रॉब्लेम आहे तो? प्रॉब्लेम नंबर 18. ओके, प्रॉब्लेम नंबर 18. तो सेम 17 सारखं सॉल्व्ह करायचा आहे म्हणून तो दिला नाही आहे. तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा काही सजेशन्स असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.